मित्रांनो, खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. शिवपूर नावाच्या एका गावात पांडुरंग शास्त्री नावाचे एक गरीब ब्राह्मण राहत होते. पांडुरंग शास्त्री महादेवाचे भक्त होते. लहान असतानापासूनच त्यांच्या घरात महादेवाची अखंड पूजा होत असे. त्यामुळे ते सुद्धा महादेवाचे भक्त होते. त्यांच्याकडे एक मोठे शेत होते, पण जमीन दगडीली असल्यामुळे त्यात काहीच पीक येत नसे. स्वतःचे शेत असूनही पांडुरंग शास्त्रींना पैशाची कमतरता असायची. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खराब होती. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी रमा आणि मोठा झालेला मुलगा विनय होता. त्यांचा मुलगा मोठा झाला तर होता, पण तो आळशी होता आणि त्याला मेहनत नको होती. पांडुरंग शास्त्री आपल्या मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचे. अरे बाळ, असे किती दिवस घरात बसून राहशील? माझ्यासोबत चल, मी तुला पूजापाठ करणे शिकवतो. मी काही तुमच्यासारखे घरोघरी जाऊन पूजा करणार नाही. मी तर असे काम करणार आहे की घरी बसल्या लाखो वारी मिळवणार आणि जवळपासची लोक माझ्याकडे सल्ला मागायला येतील. मुलाचे बोलणे ऐकून पांडुरंग शास्त्री काळजीत असायचे. एका दिवशी पांडुरंग शास्त्री यांना जवळच्या गावात पूजा करण्यासाठी बोलवले होते. पूजा करून येत असताना त्यांना त्या गावात एक भव्य शिवमंदिर दिसले. त्यांनी त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नमस्कार केला आणि बाहेर एक मोठ्या नंदीची मूर्ती बघून तिथे थांबले. त्यांना एकदम काय सुचले कोणास ठाऊक, पण ते नंदी महाराजांच्या कानापाशी गेले आणि बोलू लागले. हे नंदी महाराज, मी खूप दुःखी आहे. माझे दुःख दूर करण्याचे उपाय सांगावे. असे म्हणतात की जर आपण नंदीच्या कानात काही सांगितले तर ते आपले बोलणे अवश्य ऐकतात आणि याबद्दल महादेवांना सुद्धा सांगतात. त्या दिवशी पांडुरंग शास्त्रींचे भाग्य बदलणार होते. ते पूजा करून आपल्या गावाला परत येत होते. खूप गरमी होती. चालता चालता त्यांचे शेत आले. आता मला चालवले जात नाहीये. काही वेळ इथेच आराम करतो. आपलेच शेत कधी कामास येणार? ते आपल्या शेतातील एका झाडाखाली पडतात तर त्यांना झोप लागते. तेवढ्यात त्यांच्या स्वप्नात नंदी महाराज येतात. पांडुरंगा, मी तुझे सर्व काही ऐकले आहे. आता तू ते ऐक जे मी म्हणतोय. तू जिथे झोपला आहेस त्या जमिनीच्या खाली तुमच्या पूर्वजांचे शिवलिंग पुरलेले आहे. त्याला काढ आणि त्याची पूजा कर. तुझे कल्याण होणार. तेवढ्यात पांडुरंग शास्त्रींची झोप उघडली. ते त्वरेने घरी गेले आणि एक फावडा आणून तिथे खणू लागले, पण त्यांना काहीच सापडले नाही. माहीत नाही, नंदी महाराज खरंच माझ्या स्वप्नात आले की मला भास झाला. थोडे आणि खणून बघतो. काही वेळ आणि खणल्यानंतर तिथे त्यांना एक मोठे शिवलिंग सापडले. पांडुरंग शास्त्रींनी कसे तरी त्या शिवलिंगाला बाहेर काढले. तेवढ्यात एक साप त्या खड्ड्यातून निघाला आणि शिवलिंगावर वळसा घालून बसला. सापाला बघून पांडुरंग शास्त्री त्यांची प्रार्थना करत होते. हे नागदेवता, माझ्यापासून काय चूक झाली आहे? मी या झाडाच्या खालच्या बिळात तुझ्या आजोबा पणजोबांच्या काळापासून राहतो आहे. मी त्या सर्वांना पाहिले आहे आणि तुला पण लहानाचा मोठा होताना पाहिले आहे. तुझे पूर्वज रोज या शिवलिंगाचे पूजन करून मला दूध पाजत होते, पण तू जेव्हापासून मोठा झालाय सर्व काही विसरून गेलाय. मला क्षमा करा नागदेवता. मी माझ्या व्यापातच इतका गर्क झालो की बाकी सर्व विसरून गेलो. पांडुरंग शास्त्रींना हे कळून चुकले होते की काही साधारण साप हा नसून हा नागदेवता आहे, जो या शिवलिंगासोबत राहतो. त्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी ठरवले की ते या शिवलिंगाचे रोज पूजन करणार आणि सर्पदेवतांना सुद्धा रोज दूध अर्पण करणार. पुढील दिवसापासूनच पांडुरंग शास्त्री त्या शिवलिंगाची पूजा करू लागले आणि एका मातीच्या भांड्यात दूध ठेवून निघून गेले. आता पांडुरंग शास्त्री रोज सकाळी शिवलिंगाची पूजा करायचे
आणि सर्पदेवतासाठी एका भांड्यात दूध ठेवायचे. एका दिवशी पांडुरंग शास्त्रींना उठायला उशीर झाला. रमा, आज मला उशीर झालाय, लवकर जरा मला दुधाचा पेला दे. आधीच तर खायला काही नाही आणि तुम्ही इतके दूध नाचता. तू कटकट करू नकोस, माझ्या वाटचे दूध मला दे. रमा त्यांना दूध देते. ते शिवलिंगाजवळ जाऊन पूजा करतात आणि तिथे दूध ठेवतात. तर तो सर्प येऊन दूध पिऊ लागतो. हे नागराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी करा. माझ्याकडे इतकी व्यवस्था नाही आहे की मी रोज आपल्याला दूध देऊ शकणार. माझी पत्नी रोज माझ्यासोबत भांडते, माझी मदत करा. पुढच्या दिवशी जेव्हा पांडुरंग पूजा करून दूध देण्यासाठी गेले तर त्यांना त्या भांड्यात एक सोन्याचे नाणे दिसले. हे नागदेवता, आपण माझी गरिबी दूर करण्याचे उपाय केले आहे. आपल्याला खूप खूप नमस्कार. आता हे रोजच होणे सुरू झाले. पांडुरंग रोज नागाला दूध देत होते आणि त्यांना आधीच्या भांड्यात एक सोन्याचे नाणे मिळत होते. आता ते खूप श्रीमंत झाले होते. आता त्यांची पत्नी आणि मुलगा प्रसन्न होते. एका दिवशी पांडुरंग शास्त्रींना गावाबाहेर पूजा करायला जायचे होते. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला म्हटले, विनय बेटा, मी काही दिवस बाहेर जातोय. तू रोज सकाळी आपल्या शेतातील मंदिरात जाऊन पूजा कर आणि साप देवतांना दूध पाजशील. बरे आहे, तुम्ही काळजी करू नका, मी करतो. पुढच्या दिवशी विनय त्या सापासाठी मातीच्या भांड्यात दूध घेऊन गेला. आणि दुधाचे भांडे ठेवून आला. पुढच्या दिवशी त्याने पाहिले की आधीच्या भांड्यामध्ये एक सोन्याचे नाणे आहे. मला असे वाटते की या सापाच्या बिळात सोन्याचा खजिना आहे. बाबा पण एक एक नाणे रोज घेण्याचे काम करतात. काहीतरी असे करावे की संपूर्ण खजिना एकदम हातात येणार आणि हे रोज रोज दूध देण्याचे काम पण बंद होणार. त्याने विचार केला की सापाच्या बिळाला खणून बघावे. तो घरी गेला आणि आईला म्हणाला, आई, मी म्हणालो होतं ना की मी घरी बसल्या लाखो वारी कमावणार. आता तो दिवस आला आहे. आई, आपल्या शेतातल्या सापाच्या बिळाखाली आपल्या पूर्वजांचा खजिना आहे. आज मी तो खणून काढणार. त्यातून रोज एक एक नाणे तो साप बाबांना देतो. मी एकदाच तो खजिना मिळवतो आणि मग आपण जवळपासच्या 7 गावांमध्ये सर्वात श्रीमंत होणार. बाळ, तू सांभाळून राहशील. तो साप तुला चावणार तर नाही? आपल्या मुलाला असे तसे नको समजू. उद्या जेव्हा तो साप दूध प्यायला येणार तर मी दंड्याने त्याला मारून टाकतो आणि सर्व खजिना मिळवतो. रमाच्या मनातही मोह झाला आणि तिने मुलाचे समर्थन केले. पुढच्या दिवशी ठरवल्याप्रमाणे विनय शिवलिंगाजवळ गेला. तिथे त्याने दूध ठेवले आणि झाडामागे लपून सापाची वाट बघत बसला. जसेच तो साप दूध पिण्यासाठी बाहेर आला, विनयने त्यावर दंडाने प्रहार केला. त्यामुळे तो साप खूप रागावला. त्याने जसाच आपला फणा काढला, विनय घाबरला आणि त्याच्या हातून दंडा सुटून गेला. साप पुढे आला आणि त्याने त्याला चावून घेतले. त्यामुळे विनयचे तिथेच प्राण गेले. जेव्हा पांडुरंग घरी आले तर पाहिलं की रमा खूप रडतीये. विचारल्यावर तिने विनयविषयी सर्व काही त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर पांडुरंगांना पण दुःख झाले आणि ते सुद्धा रडू लागले. चंद्रपूर नावाच्या गावात उदयदास नावाचा ब्राह्मण त्याची पत्नी सावित्री सोबत राहत होता. त्याच गावातील शिव मंदिराचा तो पुजारी होता. मोठ्या भक्तिभावाने तो महादेवाची आराधना करायचा आणि रात्रंदिवस शिवाच्या भक्तीत तल्लीन असायचा. उदयदासला देवादिदेव महादेवापेक्षा काहीही प्रिय नव्हते. तुम्हाला महादेवाशिवाय काहीही दिसत नाही. मी तुम्हाला पूजा आणि भक्तीसाठी नाही म्हणत, पण घराप्रती असलेली जबाबदारी का विसरता? तू कोणत्या जबाबदारीबद्दल बोलतीये? मी घर खर्चासाठी पैसे देतो ना. नुसते पैसे देऊन जबाबदारी संपत नाही ना. घरासाठी अन्न पाणी बाजारातून विकत आणणे यासाठी तुमची काहीच मदत नाही. सर्व काही मलाच करावे लागते. काय करू सावित्री, मला महादेवाच्या पूजेशिवाय दुसरे काही आवडतच नाही. सावित्री घरची आणि बाहेरची सर्व कामे करत होती.
आणि उदयदास रात्रंदिवस देवाच्या भक्तीत तल्लीन असायचे. आता केदारनाथला जाऊन देवाचे दर्शन घेण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली, म्हणून ते केदारनाथला जाण्याचाच विचार करत असायचे. सावित्री, मला केदारनाथला जाऊन माझ्या परमेश्वराचे दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे. ती बरं आहे, पण केदारनाथला जायला खूप पैसे लागतील. ते कुठून येणार? आणि तुम्ही निघाला तर मी काय करणार? हीच तर समस्या आहे सावित्री. घर चालवून केदारनाथला जाण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाही. सध्या रोज येणाऱ्या पैशातून घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. गरिबीमुळे उदयदास इच्छा असूनही केदारनाथला जाऊ शकले नाही. त्यामुळे केदारनाथला जाण्याची संधी मिळावी अशी नेहमी देवाकडे प्रार्थना करत राहायचे. हे महादेवा, मी आयुष्यभर तुझी सेवा केली. आता मला केदारनाथला जाऊन दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. पण देवा, घराचा खर्च आणि केदारनाथला जाण्याचा खर्च भागवण्या इतके पैसे माझ्याकडे नाहीत. हे परमेश्वरा, आता फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता. तुमच्या भक्ताची हाक ऐका. मला आपल्या निवासस्थानी बोलवा, म्हणजे माझे जीवन धन्य होईल. उदयदास रात्रंदिवस केदारनाथला जाण्यासाठी महादेवाची प्रार्थना करत होते. माता पार्वती भगवान शिवाला म्हणाली, स्वामी, आपला हा परमभक्त केदारनाथला जाऊन दर्शन घेऊ इच्छितो. आपण त्याच्यासाठी काही करत का नाहीस? तू बरोबर आहेस देवी. मला उदयदाससाठी काही करावे लागेल, पण त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल. त्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला तर तो नक्कीच केदारनाथला जाऊ शकेल. उद्योगपतींच्या वेशात भगवान शिव मंदिरात उदयदासकडे येतात. उदयदास यांना व्यापारी म्हणून भगवान शिव, पंडितजी, यावेळी मला माझ्या व्यवसायात खूप फायदा झाला आहे, म्हणूनच मला मंदिरात देणगी द्यायची आहे. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. या दानपेटीत तुम्हाला हवे तेवढे दान करा. व्यापारी दानपेटीत सोन्याची नाणी टाकू लागतो. हळूहळू ती दानपेटी पूर्ण भरून जाते, पण नाणी संपतच नाही. पंडितजी, दानपेटी भरली आहे. आता काय? माझ्याकडे इतरही नाणी आहेत. असे करा, ही उरलेली सोन्याची नाणी तुमच्याकडे ठेवा आणि ही दानपेटी रिकामी झाल्यावर त्यात ही नाणी मिसळा. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसे. भगवान शिव एका व्यापाराच्या रूपातच तिथून निघून जातात. मग उदयदास ती नाणी घेऊन त्याच्या घरी येतो आणि खूप विचार करून तो आपल्या बायकोला सांगतो, सावित्री, ही नाणी तुमच्याकडे ठेवा. यातून तुम्ही घरखर्च चालवा. मी केदारनाथला जातो. परमेश्वराचे दर्शन घेऊन परत येईन. उदयदास त्यातील काही नाणी सोबत नेतो. अनेक महिने चालल्यानंतर तो केदारनाथला पोचतो. पण तिथे पोचताच मंदिराचं दार बंद होऊन जातं. मंदिराचा पुजारी म्हणतो, तुम्ही यायला थोडा उशीर केला. अवघ्या 5 मिनिटापूर्वी मंदिराचा दरवाजा बंद झाला. आता थंडीमुळे 6 महिन्यांनीच उघडेल. अरे देवा, हे कसले भाग्य माझे. इथे पोचल्यावरही मी तुला पाहू शकलो नाही. मी आता काय करू? आता तुम्हाला देवाच्या दर्शनासाठी थांबावे लागेल. तुमची हरकत नसेल तर चला माझ्यासोबत. मी तुम्हाला राहण्याची व्यवस्था करतो आणि काही कामही मिळवून देतो. उदयदास खूप दुःखी झाला, पण तो काय करू शकत होता? आपल्या नशिबाला दोष देत तो त्या पुजारासोबत गेला. त्याला एका व्यावसायिकाच्या ठिकाणी नोकरी मिळवून दिली आणि त्याच्या जागी तिथे राहण्याची व्यवस्था पण करण्यात आली. रात्री झोपल्यावर तो रडत देवाचे स्मरण करू लागला आणि त्याचा डोळा लागला. तेव्हा त्याच्या स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले. उदय, मी तुझी परीक्षा घेतली होती, पण तू त्यात नापास झालास. केदारनाथला येण्याच्या तुमच्या इच्छेत योग्य काय आणि अयोग्य काय हे विसरलास. धर्मादाय म्हणून मिळालेला पैसा तू स्वार्थासाठी वापरला, तेही कोणालाही न कळवता. प्रभू, मला क्षमा करा.
माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. आता आपणच मला योग्य मार्ग दाखवा. आता तू इथेच राहा आणि काम करून पैसे कमव. 6 महिन्यांनी केदारनाथ मंदिराचे पट उघडेल तेव्हा तुझी मला भेट होणार आणि मग स्वतःच्या घरी जाऊन मंदिराच्या दानपेटीत सर्व पैसे दान करा आणि दरवर्षी श्रावण महिन्यात पूर्ण नियमाने विशेष पूजा कर. तुमचे शब्द मला मान्य आहेत प्रभू. मी हेच करेन. मला माझ्या चुकीचा नक्कीच पश्चाताप आहे प्रभू. यानंतर भगवान शिव तेथून अदृश्य होतात आणि उदयदास जागे होतात. आता ते कष्ट करून पैसे कमवू लागले आणि देवाची पूजा करत राहिले. 6 महिन्यानंतर केदारनाथ मंदिराचे पट उघडले आणि जेव्हा उदयनाथ देवाचे दर्शन घेऊन मग आपल्या गावी परतले. येथे आल्यावर त्यांनी सर्व कमवलेले पैसे मंदिराच्या दानपेटीत टाकले. आता ते भगवान शिवाचे खूप मोठे भक्त झाले आहेत. हे परमेश्वरा, तू मला भक्तीचा मार्ग दाखवून माझे कल्याण केले आहे. नेहमी तुझी दयाळू नजर माझ्यावर ठेव. आता दरवर्षी श्रावण महिन्यात ते भगवान शंकराची विशेष पूजा करू लागले. संपूर्ण गावातील लोकही श्रावण महिन्याच्या मोठ्या उत्साहाने मंदिरात शंकराची पूजा करायला लागले. श्रावण महिन्यात या मंदिरात शिवाची आराधना करण्यासाठी लांबून लोक येऊ लागले. आता उदयदासला कशाचीही कमतरता नव्हती. त्याचे ज्ञान दूरवर पसरले होते.